नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण प्रत्येक वेळेस चुरू बोलून स्वानंदीचा अपमान करणाऱ्या आता सुशची मात्र वाट लागणार आहे. कारण समरने जो काही डिसिजन घेतलेला आहे त्यामुळं सुशच्या शिट्ट्या वाजणार आहेत. कारण सुशला समर खडे बोल तर सुनावणार आहेच, पण त्याचबरोबर तिचं थोबाड सुद्धा फोडणार आहे आणि यापुढे मोलकरीण बनूनच या घरात राहायचं अशी शिक्षा सुद्धा तिला दिली जाणार आहे. कारण प्रत्येक वेळेस स्वानंदीचे अधिकार हक्क तिला ओरबाडून तर घ्यायचे आहेतच, पण त्यासोबतच तिला स्वानंदीचा अपमान सुद्धा करायचा आहे आणि ही गोष्ट काही समरला सहन होत नाही. एकतर स्वानंदी वयाने मोठी आहे, स्वानंदी चुकत नाही, सुशचा बालिशपणा काही केला थांबत नाहीये, ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यामुळं समरने हा डिसिजन घेतलेला आहे आणि सुशला तिची लायकी सुद्धा दाखवलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुष्मिता आता ज्या पद्धतीने घरामध्ये डेकोरेशन करत असते तेव्हा मात्र स्वानंदी आणि आजी तिला विचारत असतात की काय आहे हे. स्वानंदीला आजी म्हणतात, अगं स्वानंदी, मला काय म्हणायचंय, आज कोणता सण वगैरे आहे का आणि आपण दोघी विसरून गेलोय, असं काय झालंय का? त्यावरती स्वानंदी म्हणते नाही. मग नोकरांना विचारलं जातं. सुष्मिता तिथे येते आणि सगळ्यांना सांगू लागते की हे सगळं जे काय आहे ना ते छान पद्धतीनं आवरायचं आहे, असं तिने सगळ्यांना सांगत असते. त्याचवेळी मल्लिका तिथं आलेली असते. स्वानंदी म्हणते, हे सगळं कशासाठी चाललंय आणि काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं जेव्हा स्वानंदी विचारते तेव्हा मात्र सुष्मिताकडे त्याचं उत्तर नसतं आणि ती म्हणत असते की सांगते मी तुला नंतर. आणि नंदुताई, तू आमच्या कामामध्ये ना अडथळा आणू नकोस, आमचं जे काही चाललेलं आहे ते चालू दे, असं जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र स्वानंदीला सुद्धा खूप राग आलेला आहे आणि स्वानंदी म्हणते की बस झालं, या पद्धतीनं तू बोलायचं नाही. तर सुष्मिताचं असं म्हणणं असतं की मी सांगते काय आहे ते, असं म्हणत आता सुष्मिताने घरामध्ये घेतलेलं आहे ते अर्पिता आलेली असते. मग या सगळ्या जणी धावत जातात, तिच्या स्वागतासाठी धावत गेलेले असतात. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी म्हणते, काय हे सगळं, आणि तुम्हाला तर राजवाड्यांनी जायला सांगितलंय ना, मग तुम्ही इथं काय करताय, असं स्वानंदी स्पष्टपणे विचारते. तेव्हा मात्र सुष म्हणते, मी आणलंय त्यांना या घरामध्ये. नंदुताई, हे विचारण्याची तू गरजच नाहीये, तू काय विचारतेस, तू काय बोलतेस, या घरची मालकी मी आहे ना. आजी म्हणते, सुष्मिता बस झाला, नंदूशी या भाषेत बोलायचं नाही. कसं आहे माहितीये का, या घरची मालकीन स्वानंदीच आहे आणि या घरचा मालक कर्ता पुरुष समर आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. आणि जर का हे सगळं त्याने केलेलं असेल तर हे सगळं जे काय आहे ते त्याने घडवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत, त्यामुळं कायमस्वरूपी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते, पण तुम्ही मला असं कसं काय म्हणता, कारण हे सगळं आता माझ्या हातात आहे ना, मी मालकी नाही ना. तेव्हा आजी म्हणते, तू विसरली असशील, तुला दिलेले 15 दिवस संपलेले आहेत. आणि तेवढ्यात समर तिथे येतो. कारण स्वानंदीला तर ती बोलायला सुरुवात करते, मी डिसिजन घेतलाय, मी आणलंय त्यांना, तर तुला काय प्रॉब्लेम आहे, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे ती म्हणत असते की तुला माझं काहीच ऐकायचं नसतं, तू ना प्रत्येक वेळेस डॉमिनेटिंग वागतेस, माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागतेस, माझ्याशी डॉमिनेटिंग वागत असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा समर तिथं आलेला असतो आणि समर म्हणतो, बस झालं सुष्मिता, आजपर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही, जे काय चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. या पद्धतीनं तू स्वानंदी मॅडमशी जर बोलणार असशील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. तेव्हा मात्र इकडे समर खूप चिडलेला असतो. तेव्हा सुष्मिता म्हणते, हो मी चुकीचं काय बोलतेय, कारण ज्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, कारण नंदुताई माझ्याशी प्रत्येक वेळेस चुकीचंच वागते आणि चुकीच्याच पद्धतीनं ती माझ्याशी वागत आहे, असं जेव्हा ती सांगत असते तेव्हा मात्र ती डॉमिनेटिंग आहे. मी तिला घरातली कुठलीही कामं सांगितली तर ती कुठलंच काम करत नाही, असं तिने आता समरला सांगत असते. समर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे घरातली कामं जेव्हा स्वानंदी मॅडम हे घर सांभाळतात, या सगळ्या घराची जबाबदारी त्यांच्याकडे असते, तेव्हा फक्त त्या चाव्या घेऊन फिरत नाहीयेत, तर कोणाला काय हवं नको सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं आणि स्वतः त्या आधी कामं करतात आणि मग दुसऱ्यांना त्या कामं सांगतात. तुझ्यासारखं त्या करत नाहीयेत, फक्त ऑर्डर सोडायचं. आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा जर का या पद्धतीने त्यांच्याशी बोललीस
तर मी खपवून घेणार नाही. आणि तू आता स्वतःहून बोललीस ना की घरचं नोकर बनवलं जाईल, तर हो, कारण तू या अंशुमनची बायको आहेस आणि तू आणि अंशुमन या घरातले नोकरच आहात, असं म्हणत समरने तिला लायकी दाखवलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे की पुन्हा जर का या पद्धतीने माझ्याशी बोलण्याचा, वागण्याचा आणि त्याचबरोबर स्वानंदी मॅडमचा अपमान करण्याचा जर का प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नाही, असं म्हणत आता ज्या पद्धतीने स्वानंदीने आणि समरने या सुष्मिताची वाट लावलेली असते, त्याचबरोबर आणि इकडे मल्लिकाला सुद्धा समर सांगत असतो की काकू जरा तिला शिकव आणि अंशुमन तुझ्या बायकोला जरा समजून सांग की मोठ्यांशी कसं बोलायचं, त्यांचा आदर कसा करायचा, हे जे काय चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हणत त्याने अंशुमन आणि मल्लिकाला सुद्धा सुनावलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की ते किती चुकू शकतात आणि त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. इकडे आता सुष्मिताच्या बाबतीत हा सगळा गोंधळ झालेला आहे हे आता मंदाच्या कानावरती पडतं आणि मंदाला मात्र खूप त्रास होऊ लागतो प्रेक्षकांनो, कारण मंदाला असं वाटत असतं की ज्या सगळ्या गोष्टी घडतायत ना त्या चुकीच्या घडतायत, माझ्या मुलीवरती अन्याय केला जातोय, म्हणून ती पुन्हा बाबांकडे येते आणि स्वानंदीच्या बाबांजवळ बोलायला सुरुवात करते आणि म्हणत असते की बघितलं का, तुमची स्वानंदी माझ्या मुलीला त्रास देते, तुमची स्वानंदी माझ्या मुलीसोबत चुकीचं वागते. तेव्हा बाबा म्हणतात की बस झालं, कारण कालही तू तेच केलेलं आहे, आजही तेच करते. हे माझी नंदू अशी कधीच वागणार नाही, कारण तिने कालही मला शब्द दिलेला आहे, मी तिला सांगितलंय की मला सुष्मिताची काळजी वाटते, तर तिने मला कालही सांगितलेलं आहे की बाबा तिची काळजी करू नका, कारण नंदू ही फक्त सुष्मिताला समजून घेण्यासाठीच आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. पुन्हा जर का सुष्मिता आणि नंदू यांची बाजू घेऊन जर तू माझ्याशी बोलायला आली आणि नंदूच्या विरोधात जर कान भरले तर गाठ माझ्याशी आहे, असं बाबांनी ठणकावून सांगितलेलं असतं. तर इकडे स्वानंदी आणि समर रूममध्ये येतात. समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, कसं माहितीये का, आज मी जरा जास्तच बोललो. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी सांगते की नाही राजवाडे, आज तुम्ही जे बोललेला आहात, जे केलेलं आहे ते योग्यच आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोललेला आहात ते बोलणं गरजेचंच होतं, कारण त्याशिवाय तिला त्या गोष्टी कळणारच नाहीयेत, कारण तिच्या डोक्यात फक्त फिक्स हे झालेलं आहे की फक्त अरेरावी करायची, कारण सूश अशी नव्हती, प्रत्येक वेळेस ती माझ्या गोष्टी ऐकायची आणि माझ्या पद्धतीनं राहायची. पण इकडे आता तिला कळतच नाहीये, मला असं वाटतंय की तिचे कान भरले जात आहेत, तिच्या मनात काहीतरी पेरलं जाते म्हणून हे सगळं घडतंय असं ती सांगत असते. तेव्हा मात्र समर म्हणतो की हो, मलाही तसंच वाटायला लागले, अंशुमन हे सगळं करत असणार, पण स्वानंदी काही केल्यास स्पष्टपणे सांगत नाही की हे सगळं मल्लिका काकू करतात, कारण काकूंच्या विरोधात जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नाही तोपर्यंत आपण त्यांच्या विरोधात काहीही बोलायचं नाही असं स्वानंदीने ठरवलेलं असतं. समर मात्र आता फुलांच्या पाकळ्यांचा ताट हातात घेतो आणि स्वानंदी बरोबर बोलू लागतो. तर इकडे समर आणि स्वानंदी दोघंही आता खुश आहेत, त्यांची एक संसाराची नवीन अशी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघंही त्यांच्या आयुष्यामध्ये खुश आहेत, खऱ्या अर्थाने त्यांची छान अशी सुरुवात होते. पण इकडे आता त्यांच्या आयुष्यामध्ये विरजण टाकायला मात्र तयार आहे, तो म्हणजे अंशुमन, मल्लिका आणि आता ही राहिले जायलेली सुष्मिता. बाहेरून त्रास द्यायला मंदा तर आहेच, पण अर्पिताची सुद्धा भर पडत असते. तर इकडे समर आणि स्वानंदी सुखाने राहत आहेत आणि आजीला मात्र त्याचं कौतुक वाटतं. मग स्वानंदी आणि समर एकमेकांकडे पाहत असतात. समर म्हणतो की किती तुम्ही सगळा विचार करता, एवढा निसर्गाचा, निर्जीव वस्तूंचा सुद्धा विचार करता, तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या बाबतीत कसं चुकीचं वागू शकाल? का तिला कळत नाहीये की तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करत आहात? का तिच्या लक्षात येत नाहीये की हे सगळं जे काही चाललेलं आहे, तिच्या मनात जे काही भरवलं जातंय ते चुकीचं आहे? स्वानंदी म्हणते ठीक आहे, जाऊ द्या, आता तरी तिला अक्कल येईल, कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे. तर इकडे समर आता झोपायला जातो, स्वानंदी बेडवरती झोपलेली असते, कारण अजूनही दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणीच आहेत, अजूनही दोघं एकत्र आलेले नाही. तर समर म्हणत असतो तुमच्याकडे जर पाहत झोपी गेलं तर मात्र मला खूप छान वाटतं, आणि असं म्हणत समर आणि स्वानंदी एकमेकांकडे पाहत असतात. तर स्वानंदी अचानक उठून पाहते, समर तिला रूममध्ये दिसत नाही. स्वानंदी समरला शोधत बाहेर येते आणि मग तिच्या लक्षात येतं की समर आजींकडे आलेला आहे आणि आजी आणि समर दोघंही मॅच बघत बसलेले असतात. स्वानंदीला तर कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे,
म्हणजे काय आजी पण काय करतायत हे? आणि असं म्हणत स्वानंदी तिथं आलेली असते आणि ती पाहते त्यांच्या दोघांची जी एक्साइटमेंट असते, त्यांचं जे काही बोलणं असतं ते मात्र पाहण्यासारखं असतं. कारण ते दोघंही ज्या पद्धतीने मॅच पाहत असतात त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि अगदी समर आणि आजी एन्जॉय करत असते. स्वानंदी म्हणते, काय आहे हे, ॲसिडिटी होईल आजी, तुम्ही पण? तेव्हा समर म्हणतो की मी खालीच आलो होतो, मला दिसलं आजी बसलेली, मग आजीला कंपनी द्यायला. तेवढ्यात तो आनंदला फोन करतो. आनंदला सांगू लागतो, कसलं भारी रे, खरंच जबरदस्त झाली मॅच. स्वानंदी सुद्धा आजींच्या जवळ येते आणि समरला म्हणते की हो, तुमची कंपनी खूप छान आहे, पण ही गोष्ट तुम्ही विसरताय का? कारण उद्या जाऊन ऑफिसमध्ये तुमची स्वतःची कंपनी सुद्धा तुम्हाला सांभाळायची आहे. या गोष्टींचा सुद्धा तुम्ही विचार करा, असं इकडे स्वानंदी सांगायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र आजी आणि त्याचबरोबर स्वानंदी दोघीही खुश असतात आणि इकडे आजी म्हणत असते की खरंच पिंट्या, आज जे काही केलेलं आहे ना ते खरंच योग्य केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असं म्हणत आजीसुद्धा समरचं कौतुक करत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.